एक 28 वर्षाची महिला सतत होणाऱ्या उलट्या आणि पोटदुखीमुळे डॉक्टरांकडे तपासणीला आली होती. तिने डॉक्टरांना विचारलं, मी आई होणार आहे का, एकदा चेक करून पहा. जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा तेच सत्य समोर आलं, जे पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. तिची लक्षणं गर्भधारणेची होती, पण तिच्या शरीरात वेगळंच काहीतरी झालं होतं. जेव्हा तिचा रिपोर्ट समोर आला तेव्हा डॉक्टर हादरले. पण जेव्हा डॉक्टरांनी तिच्या सासूला याविषयी विचारलं तेव्हा सासूने जे सत्य सांगितलं ते अतिशय भयानक होतं. या महिलेचा पती लग्न केल्यापासून बाहेरगावी गेलेला होता. ती महिला आणि तिची सासू हे दोघंच घरात राहत होते. पण काही दिवसापूर्वी अचानक त्यांच्या घरी एक जखमी कुत्रा आला. त्या महिलेने तो कुत्रा पाळला. तो बरा झाल्यानंतर तो कुत्रा त्या महिलेसोबत सावलीसारखा राहू लागला होता. सासू सांगत होती, कुत्रा आणि या महिलेचे खूप जवळचे संबंध होते. डॉक्टरांना संशय आला की ही लक्षणं सामान्य नव्हती, म्हणून त्यांनी एक अशी चाचणी केली जी ऐकून ती महिला त्यांच्यावर प्रचंड रागावली होती. पण त्या चाचणीचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये ती महिला आणि त्या कुत्र्याच्या बाबतीत एक असा अनैसर्गिक संबंध उघड झाला, ज्यामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. मग खरंच या महिलेचं त्या कुत्र्याच्या बाबतीत काय रिपोर्टमध्ये आलं होतं की ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला? प्रत्येकाच्या घरात कुत्रा असतो, प्रत्येकजण त्याला प्रेमाने जवळ घेतो. पण या महिलेच्या बाबतीत असं काय रहस्य होतं की ज्याने डॉक्टर देखील हैराण झाले? काय आलं होतं त्या रिपोर्टमध्ये? त्या कुत्र्याचं नाव संपूर्ण देशात का व्हायरल झालं? चला जाणून घेऊया या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना जिने संपूर्ण देशाला हादरा दिला. आपण पाहतो कधी कधी डोळ्यांना जे दिसतं ते सत्य नसतं, आणि जे सत्य असतं ते पचवण्याची ताकद काळजामध्ये नसते. एक 28 वर्षाची सुशिक्षित महिला, जिचं नाव संगीता, एका मोठ्या खानदानात तिचं लग्न झालं होतं. पण ती आज एका अशा वळणावर उभी होते जिथे डॉक्टर देखील थक्क झाले होते. तिचं पोट दुखत होतं, तिला उलट्या होत होत्या, तिचं शरीर सुजत चाललं होतं, आणि सगळ्यात भयानक म्हणजे तिला अशी स्वप्न पडत होती की जिचा काहीच संबंध येत नव्हता. तिला गरोदरपणाची सगळी लक्षणं जाणवत होती. पण तिचा पती अजय हा लग्न झाल्यापासून लंडनला होता. मग हे कसं शक्य झालं? आज एक अशा सत्याचा आपण शोध घेतोय की जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर देखील काटा येईल. संगीता ही सर्वसामान्य घरातून होती. तिचं लग्न अजय सोबत झालं होतं. अजय हा खूप श्रीमंत मुलगा होता, पण त्याला वडील नव्हते. फक्त आई आणि तो एवढंच ते होते. त्यांचं घर अगदी आलिशान होतं. अजय आणि संगीताचं लग्न झालं आणि त्यानंतर तो लंडनला निघून गेला. जवळपास 2 वर्षांनी त्याची पत्नी संगीता एका डॉक्टरांकडे गेली. तिला गरोदरपणाचे लक्षणं दिसत होते, म्हणून ती प्रसूती तज्ज्ञाकडे गेली होती. पण प्रसूती तज्ज्ञाला दुसरा संशय आला, म्हणून त्याने तिच्या सासूला बोलावून घेतलं. तो म्हणाला, काकू, मी संगीताचा भाऊ आहे आणि त्याला देखील त्याच्या बहिणीची काळजी वाटत होती. म्हणून तो तिच्या सासूला विचारायला लागला. तो म्हणाला, मी तिचा भाऊ आहे, मला खरं सांगा, संगीताचे रिपोर्ट खूप वेगळेच येत आहे. तिला बेबी हवाय, तिला मुलगा हवाय म्हणून ती ओरडून सांगते, पण शारीरिकदृष्ट्या ते शक्य नाहीये, कारण की तिचा पती अजून बाहेरच आहे. मग नक्की काय घडलं या 2 वर्षांमध्ये? तिच्या वागण्यात नेमकं कसा बदल झाला? हळूहळू आता तिची सासूला त्याने विचारलं होतं. सासूबाई सांगत होत्या, सुमित, मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही, कारण की माझ्या घरची अब्रू जाईल असं मला वाटत होतं. पण आज माझी सून मृत्यूच्या दारात आहे. हे सगळं त्या दिवशी सुरू झालं ज्या दिवशी तिने सोनूला घरात आणलं. अगदी 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. सासूबाई आता तिच्या भावाला सांगायला सुरुवात करणार होत्या, आणि आता सगळं रहस्य उघड होणार होतं. ती महिला आणि त्या कुत्र्याचा काय प्रकार होता तो सगळं आता उघड होणार होता. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अजय बाहेर गेल्यानंतर संगीता खूप एकटी पडली होती. ती रात्रभर रडायची. एके दिवशी मार्केटमधून येताना तिला एक जखमी कुत्रा दिसला. तो होता तोच, म्हणजे तो सोनू कुत्रा. त्याचे पाय राखताना माकले होते. संगीताला दया आली. तिने त्याला घरात आणलं. सुरुवातीला वाटलं की एक माणुसकी आहे. तिने त्याची सेवा केली, त्याला स्वतःच्या हाताने भरवलं. पण हळूहळू त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं सुरू झालं होतं. सासूबाई सांगत होत्या, त्याने ते कुत्र्याचं नाव सोनू ठेवलं होतं. सोनू बरा झाल्यानंतर संगीताने त्याला बाहेर सोडलं नाही. ती तासनतास त्याच्याशी बोलायला लागली. आपल्या माणसांची बोलणं तिने कमी केलं. तिचं पूर्ण जग सोनीभोवती फिरू लागलं होतं. सासूबाई सांगत होत्या, डॉक्टर अजयचा जेव्हा फोन आला तेव्हा ती चिडायची. तो बिचारा तिथून विचारत असायचा की संगीता, तू जेवली आहेस का? तुझी प्रकृती कशी आहे? पण ती फक्त हं करायची. एकदा तर अजयने तिला विचारलं, संगीता, तू माझ्याशी का नीट बोलत नाहीयेस? तेव्हा तिने चक्क फोन सोफ्यावर फेकून दिला आणि सोनूच्या गळ्यात हात टाकून रडायला लागली. तिला पतीच्या शब्दापेक्षा त्या मुक्या प्राण्याचे डोळे अधिक आपलेसे वाटू लागले होते. आणि इथेच संगीताच्या मनातली एक मोठी दरी निर्माण झाली होती. माणसाच्या प्रेमात तिला अति दिसत होत्या, पण सोनूच्या सहवासात तिला स्वतंत्रता वाटत होती. सासूबाईंच्या लक्षात येत होतं, संगीता आता सोनूच्या इतक्या जवळ गेली होती की ती त्याच्याशिवाय जेवणही तारत नव्हती.
अजय सरप्राईज देण्यासाठी लंडनहून 2 दिवसासाठी घरी आला होता. त्यावेळेस वाटलं होतं की आता तरी संगीता सुधरेल. अजयने तिला मिठी मारायचा प्रयत्न केला तर तिने त्याला झेडकारलं. ती म्हणाली, अजय, सोनू घाबरतोय, तू लांब राहा. स्वतःचा पती वर्षभरानंतर समोर उभा होता, पण ही सून कुत्र्याला घाबरते म्हणून पतीला लांब सारत होती. अजय त्या रात्री हॉलमध्ये झोपला. संगीताने स्वतःला सोनूसोबत खोलीत कोंडून घेतलं होतं. घरातील तणाव पराकोटीला पोहोचला होता. सासूबाईंच्या नजरेतून काही सुटत नव्हतं. त्यांना दिसत होतं की संगीता आता रात्रीच्या वेळी सोनूशी कुजबुज करते, त्याच्याशी गुपितं शेअर करते. तिचे डोळे आता माणसांसारखे नाही तर एखाद्या हिंस्र प्राण्यासारखे चमकू लागले होते. आणि अखेर सासूबाईंनी त्या रात्रीची गोष्ट सांगितली. त्याच रात्री हा धक्कादायक प्रसंग घडला असावा. ती म्हणत होती, 22 सप्टेंबरची ती रात्र. सासूबाई म्हणत होत्या, मी कधीच विसरू शकणार नाही. मला खोलीतून काही विचित्र आवाज आले. मला वाटलं संगीताची तब्येत बिघडली. मी हळूच दार उघडलं आणि जे पाहिलं ते पाहून माझं डोकं सुन्न झालं. संगीताने सोनूला आपल्या उराशी घेतलं होतं. ती त्याच्या अंगावरून हात फिरवत होती. सोनू तिच्या चेहऱ्यावर चाटत होता, पण ते चाटणं सामान्य नव्हतं. संगीताच्या चेहऱ्यावर एक अमाननीय आनंद होता. ती म्हणत होती, सोनू, तू माझाच आहेस. संगीताचं सगळं भान हरपलं होतं. सासूबाईंचं बोलणं आता संपत आलं होतं. आता डॉक्टर सुमितच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला समजलं होतं की त्याच्या बहिणीने एकटेपणाच्या भरात स्वतःला कोणत्या गर्त्यात ढकललं होतं. पण आता वेळ निघून गेली होती. डॉक्टर आता तिचा रिपोर्ट जो रक्ताचा पाठवला होता, त्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये काय आलं होतं? कुत्र्याचा आणि त्याच्या बहिणीचा कशा प्रकारे आता जो संपर्क आला होता, त्याच्यामुळे तिला काय होणार होतं? तो सुमित आता तिच्या सासूला सांगत होता, काकू, संगीताला बरोदरपणाचे भास होत आहे, कारण तिला रेबीज झालाय. तुम्ही जे सांगितलं तो कुत्रा तिला चाटत होता. तिच्याशी खेळत असताना तिचे हात त्याच्या तोंडात जात असतील आणि त्याचवेळी त्याच्या लाळेतले विषाणू तिच्या जखमीतून शरीरात गेले. रेबीज जेव्हा शेवटच्या टप्प्यात असतो तेव्हा मेंदूवर असा परिणाम होतो की माणसाला भ्रम होतात. त्याला वाटतं की या शरीरात काहीतरी जिवंत वाटते. तिचं पोट दुखणं, उलट्या होणं हे गर्भाशयाचं दुखणं नसून तिच्या मज्जासंस्थेचा नाश होत होता. अखेर आता डॉक्टरांनी तिला रेबीज झाला अशी माहिती तिच्या सासूला सांगितली. तिच्या सासूचं देखील अवसान गाळलं. पण अखेर 28 डिसेंबर 2025 रोजी संगीताची जी झुंज चालू होती रेबीज सोबत, ती अखेर संपली आणि संगीताचा प्रवास देखील तिथे संपला. एक चुकीची जवळीक, एक लपवलेला छोटासा चावा आणि एकटेपणाचा भयंकर चावट यामुळे एका हसत्या खेळत्या घराची राख रांगोळी झाली. प्राण्यांवर प्रेम करा, पण निसर्गाच्या मर्यादा जपा. संगीताच्या बाबतीत मुख्य कारण एकटेपणा हे होते. पती लांब गेल्यावर तिची मानसिक अवस्था खालावली होती. घरात कुणी व्यक्ती शांत राहत असेल, स्वतःला कोंडून घेत असेल किंवा माणसांऐवजी फक्त प्राण्यांशीच संवाद साधत असेल तर ते गंभीर मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. अशावेळी लोक काय म्हणतील या भीतीपेक्षा त्या व्यक्तीला तज्ज्ञ समुपदेशकाची म्हणजेच सायकायट्रिस्टची गरज असते. पाळीव प्राणी किंवा रस्त्यावरील जखमी प्राणी घरी आणल्यास सर्वात आधी त्यांचे टीकाकरण म्हणजे वॅक्सिनेशन करणे अनिवार्य आहे. प्राण्याने चाटणे, ओरखडणे किंवा जखमेवर लाळ लागणे हे रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराला निमंत्रण देऊ शकते. पती अजय आणि संगीता यांच्यात संवादाची दरी निर्माण झाली होती. अजयने केवळ सरप्राईज देण्यापेक्षा तिच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे गरजेचे होते. संवादाच्या अभावामुळे माणसं एकमेकांपासून दुरावतात आणि मग चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होतात. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यातील बदल वेळेत ओळखा. कथेत दिसल्याप्रमाणे रेबीजच्या शेवटच्या टप्प्यात माणसाला पाण्याचे भय म्हणजे हायड्रोफोबिया वाटते किंवा विविध भ्रम होतात. हा आजार एकदा लक्षणे दिसू लागल्यास 100% प्राणघातक ठरतो. त्यामुळे कोणताही संशयास्पद चावा किंवा जखम झाल्यास घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टरांकडून रेबीजची लस घेणे हाच एकमेव पर्याय आहे. सासूला संगीताच्या वागण्याबद्दल संशय होता, पण घराची इज्जत जाईल या भीतीने त्यांनी ती गोष्ट लपवून ठेवली. सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा कुटुंबातील व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो. वेळेवर डॉक्टरांशी किंवा नातेवाईकांशी बोलले असते तर कदाचित संगीतावर उपचार होऊ शकले असते. ही घटना आपल्याला शिकवते की आपण कितीही आधुनिक झालो तरी निसर्गाच्या मर्यादा ओलांडणे धोक्याचे असते. माणुसकी आणि प्राणीप्रेम यात एक पुसटशी पण महत्त्वाची रेष असते, ती जपलीच पाहिजे. आणि या घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.